हे गाईज वेलकम बॅक टू माय जिओबी ट्रॅक यूट्यूब चॅनल. तर या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण महाजेनको असिस्टंट इंजिनियर आणि ज्युनियर इंजिनियर मेकॅनिकल ब्रांचसाठी काही महत्त्वाचे MCQs आणि त्याचे सोल्युशन्स विथ कन्सेप्ट्स पाहणार आहोत. तर हे कन्सेप्ट्सवरून या आपल्या महाजेनकोच्या EE किंवा JEE एक्झाममध्ये तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. तर जेव्हाही तुम्ही अभ्यास कराल तेव्हा एक कन्सेप्टवरती तुमचा जास्त फोकस ठेवा इन्स्टेड ऑफ MCQs. कारण जर एखादी कन्सेप्ट तुमची क्लिअर असेल तर त्या कन्सेप्टवरती येणारे 4 ते 5 क्वेश्चन्स भलेही या एक्झाममध्ये येऊ किंवा दुसऱ्या कुठल्याही एक्झाममध्ये येऊ, जर तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल तर नक्कीच तुम्हाला त्या कन्सेप्टवरून येणारे जेवढे काही क्वेश्चन्स असेल तेवढे तुम्हाला अटेम्प्ट करता येतील करेक्टली. तर त्याच्यासाठी तुमचा फोकस जो असेल तो कन्सेप्टवरती ठेवा. आणि या व्हिडिओ सिरीजमध्ये MCQ सिरीजमध्ये आपण काही MCQs घेणार आहोत महत्त्वाचे, आणि त्याचं जेव्हा मी सोल्युशन सांगेल त्यासोबतच त्याच्या रिलेटेड कन्सेप्ट्स आणि त्या कन्सेप्टवरून येणारे क्वेश्चन्स आपण हे सुद्धा डिटेलमध्ये डिस्कस करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माय जिओबी ट्रॅक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अशा प्रकारचे अपडेट्स तुम्हाला मिळत जातील. ओके. आणि टेलिग्राम चॅनल अजूनपर्यंत जर तुम्ही जॉईन नसेल केलं तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. @mechanical_my_gov_track असं टेलिग्रामचा ID खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेला आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. तिथे सुद्धा आपण डेली क्विजची प्रॅक्टिस करत असतो, तर ते तुम्हाला युजफुल ठरेल तुमच्या एक्झामसाठी. आणि जर तुम्हाला महाजेनको EE JEEच्या टेस्ट सिरीज अटेम्प्ट करायच्या असतील तर तुम्ही माय जिओबी ट्रॅक हे ॲप इन्स्टॉल करू शकता. त्या ॲपवरती EEच्या आणि JEEच्या दोन्ही एक्झामसाठीच्या टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये 12 फुल लेंथ टेस्ट, 60 सब्जेक्ट वाईज टेस्ट, बाकी मराठी, इंग्लिश, रिझनिंग आणि ॲप्टिट्यूड. आता मराठीमध्ये आता सध्या तरी मराठीचा सिलेबस त्यांनी काढून टाकलेला आहे, तरी पण या टेस्ट ठेवलेल्या होत्या. तर बाकीच्या टेस्ट तुम्ही सर्व अटेम्प्ट करू शकता. EE आणि JEE या दोन्ही कोर्सेसमध्ये जे काही टेस्ट आपण मेन्शन केलेले आहेत, अपलोड केलेले आहेत, तर त्या दोन्ही टेस्ट डिफरंट आहेत. कुठलाही क्वेश्चन त्याच्यामध्ये सेम राहणार नाही आहे. त्याच्यासोबतच मेकॅनिकल असिस्टंट इंजिनियरसाठी आपल्याकडे 10 फुल लेंथ मॉक टेस्ट आहेत आणि 10 फक्त टेक्निकल सब्जेक्टच्या टेस्ट आहेत. ज्यांना फुल लेंथ द्यायची असेल तर त्या फुल लेंथ आणि 10 टेक्निकल मॉक टेस्ट सुद्धा अवेलेबल आहेत, ते सुद्धा अटेम्प्ट करू शकता. आणि ह्या 10 आणि आधीच्या कोर्सेसमधल्या EEच्या हे जे 12 टेस्ट आहेत त्या दोन्ही डिफरंट टेस्ट आहेत. आणि जर तुमचं नॉन टेक्निकल वीक असेल, ठीक आहे, तर नॉन टेकची पण प्रॉपर प्रॅक्टिस जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता, महाजेनको EE JEE नॉन टेक्निकलचा. ज्याच्यामध्ये IBPS लेवलचे 5 ऑप्शन्स असणारे 40,000 प्लस क्वेश्चन्स विथ डिटेल्ड सोल्युशन अवेलेबल आहे. तर हे टेस्ट तुम्ही कधीही सुद्धा देऊ शकता. याची व्हॅलिडिटी 6 मंथ्सची असणार आहे, ठीक आहे. तर हा सुद्धा कोर्स आपल्या माय जिओबी ट्रॅक या ॲपवरती अवेलेबल आहे, तर तुम्ही जॉईन करू शकता. आणि त्याच्यासोबतच प्री टेस्ट सुद्धा आपण स्टार्ट केलेली आहे, म्हणजेच एक टेस्ट जी महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी अटेम्प्ट करतील आणि ती टेस्ट होणार आहे 31 मार्च 2023ला 11 वाजता. म्हणजे या दिवशी ती टेस्ट अपलोड केली जाईल. त्याच्यानंतर तुम्ही कधी सुद्धा अटेम्प्ट करून तुमचा ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये रँक आणि स्कोअर चेक करू शकता. 5 ऑप्शन्स असणार आहेत, म्हणजे IBPSचा जसा पॅटर्न दिला त्यांनी त्याच्या पॅटर्न आणि सिलेबसनुसार ही एक टेस्ट महाजेनको EE प्री टेस्ट 1 होणार आहे. तर नक्कीच सर्वांनी जर अजूनपर्यंत रजिस्ट्रेशन केलेलं नसेल, बऱ्याच विद्यार्थ्यांनी ऑलरेडी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, कारण 31 तारखेला आपण एक्झाम कंडक्ट करत आहोत. तर ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर त्यांनी लवकरात लवकर रजिस्टर करून या एक्झामसाठी प्रिपेअर राहू शकता, ठीक आहे. तर स्टार्ट करूया आपण आपल्या या क्वेश्चन आन्सर सिरीजला. तर सर्वात पहिला प्रश्न आहे, विच मायक्रोमीटर इज युज्ड फॉर मेजरिंग द स्पॅन बिटवीन द टीथ ऑफ गिअर. सिंपल प्रश्न आहे मेट्रोलॉजी या सब्जेक्टमधून, की कुठलं मायक्रोमीटर आपण यूज करतो फॉर मेजरिंग द स्पॅन बिटवीन टीथ ऑफ गिअर. ऑप्शन्स आहेत ब्लेड मायक्रोमीटर, स्क्रू थ्रेड मायक्रोमीटर, डिस्क मायक्रोमीटर की डायल मायक्रोमीटर. ओके. तर या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला माहित असेल तर व्हिडिओ पॉज करून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. करेक्ट आन्सर आहे डिस्क मायक्रोमीटर. ॲक्च्युली जे टूथ किंवा टीथ ऑफ गिअर मधला जो स्पॅन असतो तर ते आपण बऱ्याच इन्स्ट्रुमेंट्सनी यूज करू शकतो. जर मोस्ट जे आपण फ्रिक्वेंटली यूज करतो, मोस्ट फ्रिक्वेंटली यूज्ड इन्स्ट्रुमेंट जे आहे, मोस्ट फ्रिक्वेंटली यूज्ड इन्स्ट्रुमेंट काय यूज करतो आपण, जर तुमच्या ऑप्शनमध्ये हे जर असेल
की गिअर टूथ वर्नियर कॅलिपर, गिअर टूथ वर्नियर कॅलिपर हे जर ऑप्शनमध्ये असेल तर तुम्ही याला सुद्धा टिक करू शकता, कारण मोस्टली आपण गिअर टूथ वर्नियर कॅलिपर यूज करतो टू मेजर द स्पॅन बिटवीन द टीथ ऑफ गिअर. ठीक आहे. आणि त्याच्यासोबतच मायक्रोमीटर यूज करतो आपण, पण कुठलं मायक्रोमीटर विथ बॉल, ज्याच्यामध्ये बॉल्स असतात किंवा रोलर्स असतात किंवा पिन्स असतात. ठीक आहे. बॉल्स, पिन्स किंवा रोलर्स असेल तर ते सुद्धा आपण यूज करतो टू मेजर द स्पॅन बिटवीन द टीथ ऑफ गिअर, किंवा हा डिस्क मायक्रोमीटर यूज करतो किंवा प्लेट, त्यालाच आपण प्लेट किंवा डिस्क मायक्रोमीटर म्हणतो. ठीक आहे. प्लेट किंवा डिस्क मायक्रोमीटर सुद्धा यूज करतो टू मेजर द स्पॅन बिटवीन द टीथ ऑफ गिअर. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. सो करेक्ट आन्सर असेल ऑप्शन सी. ओके. पुढचा प्रश्न, व्हॉट इज द करेक्ट सिक्वेन्स ऑफ ऑपरेशन्स इन पावडर मेटलर्जी. तर पावडर मेटलर्जी मध्ये जे आपण ऑपरेशन्स परफॉर्म करतो, ठीक आहे, त्याचा करेक्ट सिक्वेन्स काय असेल ते विचारलंय. ऑप्शन दिले 4 ABCD. तर एक सिंपल, तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर माहित असेल तर व्हिडिओ पॉज करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. ओके. आता आपण याच्यामध्ये एलिमिनेशन पद्धत वापरूया. तर सर्वात आधी पावडर मेटलर्जी मध्ये आपल्याला काय पाहिजे की प्रोडक्शन ऑफ मेटल पावडर. आपल्याला आपल्या हातामध्ये काय पाहिजे की सर्वात आधी मेटलचं पावडर प्रिपेअर्ड असलं पाहिजे, राईट. तर म्हणजे ती पहिली स्टेप झाली पावडर मेटलर्जी मध्ये. पहिलं जे ऑप्शन आहे ते तर येणारच नाही, कारण प्रोडक्शन ऑफ मेटल पावडर हे सर्वात शेवटी दिले त्यांनी. ऑब्विसली नॉट, कारण प्रोडक्शन ऑफ मेटल पावडर सर्वात आधी पाहिजे. तर पहिलं ऑप्शन तर गेलं, उरलं 3. तर या तिघांपैकी करेक्ट आन्सर तुम्हाला ओळखायचं, तर करेक्ट आन्सर मी ते सांगतोय, ऑप्शन सी विल बी द राईट आन्सर. सर्वात आधी प्रोडक्शन ऑफ मेटल पावडर, त्याच्यानंतर ब्लेंडिंग आणि मिक्सिंग करतो आपण, नंतर कॉम्पॅक्टिंग असतं आणि देन सिंटरिंग असतं, आणि त्याच्यानंतर काही सेकंडरी ऑपरेशन्स असतील तर ते आपण परफॉर्म करतो. ओके. एक शॉर्टमध्ये मी काही पॉईंट्स मेन्शन केलेले आहेत, तर ते आपण पाहूया. पावडर मेटलर्जी म्हणजे काय. इट इज अ प्रोसेस इन विच मेटॅलिक पावडर्स आर हीटेड बिलो देअर मेल्टिंग पॉईंट टेम्परेचर टू अचीव दी बॉन्डिंग. ठीक आहे. जे मेटॅलिक पावडर आपण प्रिपेअर केलेलं असतं दे आर हीटेड, बट कसं, बिलो द मेल्टिंग पॉईंट टेम्परेचर टू अचीव दी प्रॉपर बॉन्डिंग. बॉन्डिंग करण्यासाठी आपण कॉम्पॅक्टिंग प्रोसेस यूज करतो. ठीक आहे. आता काही बेसिक स्टेप्स आहेत इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ पार्ट्स बाय पावडर मेटलर्जी. जे आपण पावडर मेटलर्जीचा यूज करून काही पार्ट्स मॅन्युफॅक्चर करतो त्याच्या बेसिक स्टेप्स. सर्वात पहिलं मी तुम्हाला सांगितले की आपल्याकडे मेटल पावडर असायला पाहिजे. तर प्रोडक्शन ऑफ मेटल पावडर ही पहिली स्टेप झाली. त्याच्यानंतर ब्लेंडिंग अँड मिक्सिंग ऑफ पावडर, ते जे पावडर असतं त्याला ब्लेंडिंग करायचं आणि मिक्सिंग करायचं. कॉम्पॅक्शन हे प्रॉपर स्ट्रेंथ आणि डेन्सिटी वाढण्यासाठी आहे. सिंटरिंग हे बॉन्ड त्याचा इन्क्रीज व्हावा त्याच्यासाठी आपण ही प्रोसेस फॉलो करतो. त्याच्यानंतर फिनिशिंग, जे काही राहिलं असेल सेकंडरी ऑपरेशन्समध्ये, तर काही फिनिशिंग असेल किंवा रिप्रेसिंग असेल, तर ह्या गोष्टी आपण सर्वात शेवटी करतो. तर एक लक्षात ठेवा, पावडर मेटलर्जी म्हणजे काय की जे मेटल पावडर असतं त्याला आपण हीट करतो बिलो द मेल्टिंग पॉईंट टेम्परेचर टू अचीव द बॉन्ड, आणि जे पार्ट्स बनवतो त्याच्यापासून, त्याला पावडर मेटलर्जी म्हणतात. बेसिक स्टेप्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे. सर्वात पहिली प्रोडक्शन ऑफ मेटल पावडर, नेक्स्ट आहे ब्लेंडिंग अँड मिक्सिंग ऑफ पावडर्स, थर्ड आहे कॉम्पॅक्टिंग, सिंटरिंग अँड फिनिशिंग ऑपरेशन. आता वन बाय वन पाहूया आपण. ब्लेंडिंग आणि मिक्सिंग म्हणजे काय. सर्वात आधी तर प्रोडक्शन ऑफ मेटल पावडर तर झाले. त्याच्यानंतर आपण जे ब्लेंडिंग आणि मिक्सिंग करतो त्या प्रोसेसमध्ये बेसिकली आपण असं करतो की जे आपल्याकडे पावडर आहे, मेटॅलिक पावडर आहे, इन दी रिक्वायर्ड प्रोपोर्शन आर मिक्स्ड युनिफॉर्मली. Binders are added to develop the required green strength, and lubricants are added to reduce the interparticle friction and to reduce the die wall friction. सिंपल आहे. ब्लेंडिंग करणं म्हणजे काय की या प्रोसेसमध्ये मेटॅलिक पावडर्स जे असतात ते एक प्रॉपर प्रोपोर्शनमध्ये मिक्स केलं जातं. ब्लेंडिंग, आपण जे जनरली ब्लेंडर्स असतात, राईट, त्याच्यामध्ये आपण ब्लेंडिंग करतो. तर जे प्रॉपरली प्रोपोर्शनमध्ये युनिफॉर्मली मिक्स्ड केले जातात. त्याच्यामध्ये बाइंडर्स ॲड करतो आपण, का, टू डेव्हलप द ग्रीन स्ट्रेंथ, आणि लुब्रिकेंट्स ॲड करतो का, कारण तर फ्रिक्शन कमी व्हावं यासाठी. पुढची प्रोसेस आहे कॉम्पॅक्टिंग. कॉम्पॅक्टिंग म्हणजे काय की इन कॉम्पॅक्टिंग लूज पावडर्स इज कॉम्प्रेस्ड इनटू अ शेप नोन ॲज ग्रेन कॉम्पॅक्ट, which is a very important step in the powder metallurgy. The desired characteristics to be achieved by compacting are high product density and uniformity of that density throughout the compact. म्हणजेच
कॉम्पॅक्टिंगमुळे काय होतं की प्रोडक्टची डेन्सिटी वाढते आणि युनिफॉर्म डेन्सिटीवाला प्रोडक्ट आपण तयार करू शकतो. ही झाली सेकंड स्टेप. त्याच्यानंतर सिंटरिंग करणं म्हणजे काय की हिटिंग द ग्रीन कॉम्पॅक्ट ॲट हाय टेम्परेचर बिलो द मेल्टिंग पॉईंट टेम्परेचर. हीट करायचं बट कधीपर्यंत, बिलो द मेल्टिंग पॉईंट टेम्परेचर इन अ कंट्रोल्ड ॲटमॉस्फिअर. हे इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. इन अ कंट्रोल्ड ॲटमॉस्फिअर सिंटरिंग इन्क्रीजेस द बॉन्ड. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं की सिंटरिंग केल्याने काय वाढतं, बॉन्ड बिटवीन द पार्टिकल्स अँड इन्क्रीजेस द स्ट्रेंथ ऑफ पावडर मेटल कॉम्पॅक्ट. स्ट्रेंथ वाढवतं आणि ते बॉन्ड इन्क्रीज होतो सिंटरिंगमध्ये. आणि सर्वात शेवटी फिनिशिंग किंवा आपण त्याला सेकंडरी ऑपरेशन्स म्हणतो. जनरली सम ऑप्शनल सेकंडरी ऑपरेशन्स आर परफॉर्म्ड ऑन द सिंटर्ड पार्ट टू अचीव द फायनल डायमेन्शन अँड द प्रॉपर्टीज ऑफ द पार्ट. जसं की रिप्रेसिंग असेल, सायझिंग असेल, कॉइनिंग, हीट ट्रीटमेंट, फिनिशिंग ऑपरेशन्स, ह्या सर्व ज्या झाल्या त्या सेकंडरी प्रोसेस झाल्या. तर एकंदरीत परत एकदा रिव्हिजन करायचं म्हटलं तर काय प्रोसेस आहेत, प्रोडक्शन ऑफ मेटल पावडर नंबर 1, त्याच्यानंतर ब्लेंडिंग अँड मिक्सिंग ऑफ पावडर सेकंड नंबरची झाली, कॉम्पॅक्शन थर्ड, सिंटरिंग फोर्थ आणि सर्वात लास्ट फिनिशिंग ऑपरेशन किंवा सेकंडरी ऑपरेशन्स. ह्या 5 प्रोसेस आपण यूज करतो किंवा फॉलो करतो पावडर मेटलर्जीमध्ये. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3, ॲज पर मॅक्सिमम शिअर स्ट्रेस थिअरी ऑफ फेल्युअर. ओके, हा प्रश्न थिअरीज ऑफ फेल्युअरचा आहे. सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे, यावरनं एक तरी प्रश्न तुमच्या एक्झाममध्ये एक्सपेक्ट करू शकता. ॲज पर द मॅक्सिमम शिअर स्ट्रेस थिअरी ऑफ फेल्युअर द रिलेशन बिटवीन यील्ड स्ट्रेंथ इन शिअर अँड यील्ड स्ट्रेंथ इन टेन्शन काय असेल ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. यील्ड स्ट्रेंथ इन शिअर म्हणजे याला मी टाऊ वाय असं लिहू शकतो आणि यील्ड स्ट्रेंथ इन टेन्शन याला मी सिग्मा टी लिहू शकतो, ठीक आहे. तर या दोघांमध्ये काय रिलेशन आहे ते तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. आणि एक लक्षात ठेवा, थिअरीज ऑफ फेल्युअरमध्ये तुम्हाला काय अभ्यास करायचा आहे, बेसिकली ज्यावरून एक्झाममध्ये क्वेश्चन येतात हे माहीत असायला पाहिजे. ज्या 5 थिअरीज ऑफ फेल्युअर तुम्हाला तुमच्या बुकमध्ये दिलेल्या आहेत त्यांची नावं काय आहे, त्यांचे अल्टरनेट नावं काय आहे, ठीक आहे. आणि त्या कुठल्या मेटलसाठी म्हणजे कुठल्या थिअरीज ऑफ फेल्युअर्स आहेत ज्या ब्रिटल मटेरियलसाठी यूज करतो आपण, कुठल्या आहेत ज्या डक्टाईल मटेरियलसाठी यूज करतो, त्या तुम्हाला माहिती असायला पाहिजे. आणि त्यांची डायग्राम, कुणाची इलिप्स आहे, कुणाचं रेक्टेंगल आहे, कुणाचं हेक्सागॉन आहे, ते तुम्हाला माहीत असायला पाहिजे. यावरनंच या टॉपिकवरून एक्झाममध्ये प्रश्न विचारले जातात. 100% तुमच्या इथे एकही प्रश्न यावरचा चुकता नाही. तर एक लक्षात ठेवा, ॲज पर द मॅक्सिमम शिअर स्ट्रेस थिअरी ऑफ फेल्युअर द रिलेशन बिटवीन हे जे आहे शिअर स्ट्रेंथ इन यील्ड स्ट्रेंथ इन शिअर म्हणजे टाऊ वाय किती असतं, हाफ ऑफ यील्ड स्ट्रेंथ इन टेन्शन, किंवा त्याला आपण असंही लिहू शकतो टाऊ वाय इज इक्वल टू 0.5 ऑफ सिग्मा टी. तर हे इक्वेशन लक्षात ठेवा आणि यांची नावं सुद्धा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तर मॅक्सिमम शिअर स्ट्रेस थिअरी म्हणजे काय, इथे मी मेन्शन केलेलं आहे. मॅक्सिमम शिअर स्ट्रेस थिअरी यालाच आपण काय म्हणतो, गेस्ट अँड ट्रेस्कास थिअरी, ठीक आहे. हे विचारतात एक्झाममध्ये, काय विचारतात की मॅक्सिमम शिअर स्ट्रेस थिअरीचं अल्टरनेट नाव काय आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज गेस्ट अँड ट्रेस्कास थिअरी. आणि ही जी थिअरी आहे ती आपण डक्टाईल मटेरियलसाठी यूज करतो. त्याच्यानंतर मॅक्सिमम डिस्टॉर्शन थिअरी याला काय म्हणतो आपण, वोन मिसेस अँड हेंकीज थिअरी, ठीक आहे. ही सुद्धा आपण डक्टाईल मटेरियलसाठी यूज करतो. त्याच्यानंतर मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थिअरीला आपण रँकिंग थिअरी म्हणतो, हे ब्रिटलसाठी यूज करतो. मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेन थिअरी सेंट वेनंट्स थिअरी म्हणतो आपण. आणि टोटल स्ट्रेन एनर्जी थिअरी म्हणजे हाईस थिअरी, ठीक आहे. तर हे नावं तुम्हाला माहिती असायला पाहिजे, 3 आणि हे 2 5. आणि त्याच्यासोबतच आता शेप पहा, मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेस थिअरीला आपण रँकिंग थिअरी म्हणतो, त्याचा शेप असतो स्क्वेअर. नेक्स्ट मॅक्सिमम प्रिन्सिपल स्ट्रेन थिअरी सेंट वेनंट्स थिअरी, त्याचा असतो रोम्बस. टोटल स्ट्रेन एनर्जी थिअरी हाईट्स थिअरी म्हणतात त्याला, याचा असतो इलिप्स. अगेन मॅक्सिमम शिअर स्ट्रेस थिअरी गेस्ट अँड ट्रेस्कास थिअरी हेक्सागॉन असतं. आणि मॅक्सिमम डिस्टॉर्शन एनर्जी थिअरी वोन मिसेस अँड हेंकीज थिअरी याचं सुद्धा असतं इलिप्स. तर हे लक्षात ठेवा, सर्वात महत्त्वाचे 2 टेबल इथे मेन्शन केलेले आहेत मी. यावरनं एक प्रश्न तुमच्या किंवा JEE एक्झाममध्ये 100% चान्सेस आहेत की येऊ शकतो, ठीक आहे. पुढचा प्रश्न, क्वेश्चन नंबर 4, अ क्लोज सिस्टम ऑफ कॉन्स्टंट व्हॉल्यूम एक्सपिरियन्स अ टेम्परेचर राईज ऑफ 50 डिग्री सेल्सिअस. मी क्वेश्चन वाचता डेटा सुद्धा लिहून ठेवतो. काय क्वेश्चन दिला, थर्मोडायनामिक्सचा क्वेश्चन आहे हा. अ क्लोज सिस्टम ऑफ अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ओके, व्हॉल्यूम काय आहे त्याचं, कॉन्स्टंट आहे. व्हॉल्यूम एक्सपिरियन्सेस अ टेम्परेचर राईज ऑफ 50 डिग्री सेल्सिअस म्हणजे टेम्परेचर राईज, मी त्याला डेल्टा टी लिहू शकतो का, टेम्परेचर राईज झालं किती
50 degrees Celsius. When a certain process occurs, the heat transferred in the process is 100 kilojoule. Heat transfer झाली म्हणजे चेंज इन हीट किती आहे 100 किलोजूल. ओके, नेक्स्ट आहे द स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे CV. CV ची व्हॅल्यू दिली किती दिली आहे फॉर द प्युअर सबस्टन्स कंप्राइजिंग द सिस्टम इज 1 किलोजूल पर kg डिग्री सेल्सियस. 1 किलोजूल पर kg डिग्री सेल्सियस. अँड दी सिस्टम कंटेन्स 3 kg ऑफ द सबस्टन्स म्हणजे मास दिले त्याचे किती 3 kg सबस्टन्स आहे. वर्क डन इन दिस केस इज आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे वर्क डन. तुम्हाला फर्स्ट लॉ वरनं हा प्रश्न अटेम्प्ट करता येऊ शकतो. आता सर्वात आधी फर्स्ट लॉ म्हणजे काय एक रिस्टेटमेंट आहे कशाचं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. हा सुद्धा प्रश्न एक्झाम मध्ये विचारला जाऊ शकतो की फर्स्ट लॉ इज ऑल्सो कॉल्ड ॲज द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. ठीक आहे. इट स्टेट्स दॅट एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड कॅन ऑर डिस्ट्रॉयड इन आयसोलेटेड सिस्टम. एनर्जी कॅन ओनली बी ट्रान्सफर्ड ऑर चेंज्ड फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. हा लॉ ऑफ कन्झर्वेशन एनर्जीचाच एक रिस्टेटमेंट म्हणू शकतो फर्स्ट लॉ आहे. ओके, आता फर्स्ट लॉचं इक्वेशन तुम्हाला माहिती आहे काय आहे dq इज इक्वल टू du प्लस dw म्हणजे चेंज इन द हीट ट्रान्सफर इज इक्वल टू समेशन ऑफ चेंज इन द इंटरनल एनर्जी अँड द वर्क डन. ओके, आता आपल्याला काय करायचं वर्क डन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. मग मी याला असं लिहू शकतो का dw इज इक्वल टू dq मायनस du. ओके, dq आपल्याला माहिती आहे किती आहे 100 आणि त्याच्या आधी चेंज इन इंटरनल एनर्जी म्हणजे काय mCv/dt. जेव्हा आपल्याला स्पेसिफिकेटेड कॉन्स्टंट व्हॉल्यूम दिलेला असतं आणि टेम्परेचर डिफरन्स सुद्धा दिलाय आणि मास सुद्धा दिलाय तर du चा फॉर्म्युला मी यूज करू शकतो mCv/dt. तर इथून मी du ची व्हॅल्यूज काढून घेतो. काय येणार व्हॅल्यू मास दिले 3 इंटू CV ची व्हॅल्यू आहे 1 इंटू dt किती दिले 50 बरोबर. तर हे झालं 150. du ची व्हॅल्यू झाली 150. तर इथे काय dq ची व्हॅल्यू किती आहे 100 आणि du ची व्हॅल्यू आहे 150. तर करेक्ट याचा फायनल आन्सर येईल -50 वर्क डन. किलोजूल घ्या शेवटी युनिट कारण बाकीच्या व्हॅल्यूज ज्या किलोजूल मध्ये आहेत. तर करेक्ट आन्सर काय आहे -50 किलोजूल वर्क डनची व्हॅल्यू आली. ठीक आहे. तर असे छोटे आता वाटतं मी एक्सप्लेन करताना मे बी तुम्हाला वाटलं असेल की अशा थोडा मोठा न्यूमेरिकल वाटतो पण दिसायला सुद्धा 4 लाईनचा न्यूमेरिकल आहे पण आन्सर खूप शॉर्ट आणि छोटा आहे. विदिन 30 सेकंड्स तुम्हाला याचा आन्सर यायला पाहिजे. अशा प्रकारचे क्वेश्चन्स तुम्ही एईच्या एक्झाम मध्ये एक्सपेक्ट करू शकता न्यूमेरिकल सुद्धा. ठीक आहे. आणि क्वेश्चन्स कन्सेप्ट आणि आन्सर समजत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करू शकता आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून याच्या पुढची जे अपकमिंग लेक्चर सिरीज आपण घेणार आहोत अशाच MCQ सिरीज त्याची तुम्हाला वेळोवेळी अपडेट्स येत जाईल. ओके, आणि आवडत असेल व्हिडिओ समजत असेल तुम्हाला तर नक्कीच लाईक करत चला जेणेकरून मला सुद्धा कळेल की किती लोकांना समजत आहे. ओके, क्वेश्चन नंबर 5 इन नॅचरल कन्व्हेक्शन हीट ट्रान्सफर नसेल्ट नंबर इज अ फंक्शन ऑफ रेनॉल्ड्स नंबर अँड पेडॉल्ट नंबर अँड रेले नंबर, रेनॉल्ड्स नंबर अँड ग्राशॉफ नंबर की पेडॉल्ट नंबर अँड ग्राशॉफ नंबर. इन नॅचरल कन्व्हेक्शन हीट ट्रान्सफर नसेल्ट नंबर इज अ फंक्शन ऑफ. ठीक आहे, क्वेश्चन सिंपल आहे. नसेल्ट नंबर विचारलेला आहे. नसेल्ट नंबर म्हणजे काय असतं याने युने आपण डिनोट करतो मला माहित असेल. नसेल्ट नंबर HLC/K हे फॉर्म्युलेज तुम्हाला पाठच पाहिजे HLC/K. जर रेशोज मध्ये विचारलं तर कन्व्हेक्शन हीट ट्रान्सफर स्ट्रेन मी इथे लिहितो. नसेल्ट नंबर म्हणजे काय इट इज द रेशो ऑफ कन्व्हेक्शन हीट ट्रान्सफर. HT म्हणजे काय हीट ट्रान्सफर स्ट्रेंथ टू दी कंडक्शन. HT म्हणजे हीट ट्रान्सफर स्ट्रेन कंडक्शन हीट ट्रान्सफर स्ट्रेन. ठीक आहे, हा झाला नसेल्ट नंबर पण इट इज अ फंक्शन ऑफ पेडॉल्ट नंबर अँड ग्राशॉफ नंबर. ठीक आहे, हे लक्षात ठेवा पेडॉल्ट नंबर आणि ग्राशॉफ नंबरचा फंक्शन आहे. आता पेडॉल्ट नंबर म्हणजे काय आपण याला PR ने डिनोट करतो. इट इज द रेशो ऑफ मोमेंटम डिफ्युजिव्हिटी. पेडॉल्ट नंबर म्हणजे काय मोमेंटम डिफ्युजिव्हिटी टू दी थर्मल डिफ्युजिव्हिटी. हा प्रश्न सुद्धा एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा विचारलेला आहे ऑलरेडी की पेडॉल्ट नंबर इट इज द रेशो ऑफ व्हॉट मोमेंटम डिफ्युजिव्हिटी टू दी थर्मल डिफ्युजिव्हिटी. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. आणि याच्यासोबतच बाकीचे जे आपण फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये सुद्धा काही नॉन डायमेन्शनल नंबर दिलेले आहेत जसे की रेनॉल्ड्स नंबर आहे
ठीक आहे. रेनॉल्ड्स नंबर म्हणजे काय? इनर्शिया फोर्स टू दी विस्कस फोर्स. हे तुम्हाला माहिती पाहिजे, कारण एक्झाममध्ये असे सुद्धा प्रश्न ऑलरेडी विचारले गेलेले आहेत की रेनॉल्ड्स नंबर इज द रेशिओ ऑफ व्हॉट. मग खाली 4 ऑप्शन दिले तुम्हाला, तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. इट इज द रेशिओ ऑफ इनर्शिया फोर्स टू दी विस्कस फोर्स. IF म्हणजे इनर्शिया फोर्स टू दी विस्कस फोर्स. ठीक आहे. त्याच्यानंतर फ्रॉड नंबर FR ने आपण डिनोट करतो. इट इज द रेशिओ ऑफ इनर्शिया फोर्स टू दी ग्रॅव्हिटी फोर्स. GF म्हणजे ग्रॅव्हिटी फोर्स. अगेन युलर्स नंबर EU ने डिनोट करतो. युलर्स नंबर म्हणजे काय? इट इज द रेशिओ ऑफ इनर्शिया फोर्स टू दी प्रेशर फोर्स, PF. ठीक आहे. अजून कुठले नंबर्स आहेत? मॅक नंबर आहे, M ने डिनोट करतो. ठीक आहे. इट इज द रेशिओ ऑफ इनर्शिया फोर्स टू दी इलास्टिक फोर्स. अजून कुठला उरला? वेबर नंबर उरला, WB. ठीक आहे. इट इज द रेशिओ ऑफ इनर्शिया फोर्स टू दी सरफेस टेन्शन फोर्स. ठीक आहे. तर हे रेशो ॲटलिस्ट फॉर्म्युला नाही तर नाही, पण रेशो ॲटलिस्ट तुम्हाला माहिती असायला पाहिजे, एक्झाममध्ये विचारले जातं. तर लक्षात ठेवा, इन अ नॅचरल कन्व्हेक्शन हीट ट्रान्सफर नसेल नंबर इज अ फंक्शन ऑफ प्रोडक्ट नंबर अँड ग्राशॉफ नंबर. ऑप्शन D इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 6. The angular motion of a disk is defined by the relation theta is equal to 3t plus t cube. ओके, मी इथे परत लिहितो, थीटा इज इक्वल टू 3t plus t cube. हे काय आहे? अँग्युलर मोशन ऑफ अ डिस्क. थीटा इज इन रेडियन्स अँड t इज इन सेकंड. व्हॉट विल बी द अँग्युलर पोझिशन आफ्टर 2 सेकंड. सिंपल प्रश्न आहे. त्यांनी पोझिशन विचारली आहे आणि अँग्युलर मोशनच आहे. ठीक आहे, अँग्युलर मोशनच आहे. त्यांनी टायमिंग दिलंय की आफ्टर 2 सेकंड्स, T2 सेकंड्स नंतर त्याची पोझिशन काय असेल, थीटाची व्हॅल्यू काय असेल. सिंपल. आणि रेडियन मध्येच विचारले म्हणजे रेडियन मध्येच आन्सर येणार आहे. तर अगेन सेम ठेवा, 3 इंटू टीची व्हॅल्यू किती आहे? 2 प्लस 2 चा क्यूब. 3 2 6 आणि हे 8. करेक्ट आन्सर झाला 14 रेडियन. सिंपल प्रश्न होता, एकदम सोपा. ऑप्शन A इज द राईट आन्सर. नेक्स्ट प्रश्न. Question number 7. A copper pipe carrying refrigerant at T degree Celsius is covered by cylindrical insulation of thermal conductivity K watt per meter Kelvin. The heat transfer coefficient over the insulation surface is H, that is W watt per meter square Kelvin. The critical radius of the insulation would be. या प्रश्नाचा आन्सर जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये क्वेश्चन नंबर 7 चं आन्सर ABCD जे काय असेल ते लिहू शकता. ठीक आहे. आता हा सिंपल प्रश्न आहे, हीट ट्रान्सफर मधलाच प्रश्न आहे. काय विचारलेला आहे आपल्याला की क्रिटिकल रेडियस ऑफ इन्सुलेशन विचारलेलं आहे. तर तुम्हाला थोडं आठवत असेल, जर तुम्ही वाचलं असेल तर क्रिटिकल रेडियस ऑफ इन्सुलेशन 2 याचे असतात, 2 शेपचे असतात. ठीक आहे. जर सिलेंडर असेल तर त्याचा क्रिटिकल रेडियस ऑफ इन्सुलेशन वेगळा असतो आणि जर स्पेअर असेल तर त्याचा वेगळा असतो. आपल्या क्वेश्चन मध्ये काय दिले? अ कॉपर वायर. एक यावरून लक्षात येतं, कॉपर वायर इट इज कवर्ड बाय अ सिलेंड्रिकल इन्सुलेशन. इथे त्यांनी मेन्शन केलंय की सिलेंड्रिकल इन्सुलेशन आहे आपल्याकडे. कसं आहे? सिलेंड्रिकल इन्सुलेशन. आणि सिलेंडरसाठी, सिलेंड्रिकल इन्सुलेशनसाठी क्रिटिकल रेडियस ऑफ इन्सुलेशनची व्हॅल्यू असते K अपॉन H, म्हणजे थर्मल कंडक्टिव्हिटी ऑफ द इन्सुलेशन टू दी हीट ट्रान्सफर कोएफिशियंट. आणि जर स्पेअर असेल तर त्यासाठी क्रिटिकल रेडियस ऑफ इन्सुलेशन किती असणार आहे? 2K अपॉन H. तर हे दोन फॉर्म्युलेज आहेत, ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे. यावरनं एखादा सिंपल न्यूमेरिकल सुद्धा एक्झाममध्ये विचारला जाऊ शकतो. K ची व्हॅल्यू देतील, H ची व्हॅल्यू देतील आणि क्रिटिकल रेडियस ऑफ इन्सुलेशन काढायला लावतील. ओके, तर लक्षात ठेवा, सिलेंडरसाठी हा फॉर्म्युला आहे K अपॉन H आणि स्पेअरसाठी हा आहे 2K अपॉन H. आपल्या क्वेश्चनमध्ये सिलेंडर दिलेला आहे, त्याच्यामुळे करेक्ट आन्सर येणार व्हॅल्यू K अपॉन H. अजून एक या क्वेश्चन मधून आपल्याला काय इन्फॉर्मेशन घेता येईल की थर्मल कंडक्टिव्हिटीचं युनिट आहे वॅट पर मीटर केल्विन. ओके, आणि हीट ट्रान्सफर कोएफिशियंटचं युनिट आहे वॅट पर मीटर स्क्वेअर केल्विन. वॅट पर मीटर स्क्वेअर केल्विन. ओके, हे झालं थर्मल कोएफिशियंटचं हीट ट्रान्सफर कोएफिशियंटचं युनिट झालं वॅट पर मीटर स्क्वेअर केल्विन आणि थर्मल कंडक्टिव्हिटीचं आहे वॅट पर मीटर केल्विन. तर हे दोन गोष्टी आपल्याला या क्वेश्चन मधूनच कळाल्या आणि हे दोन फॉर्म्युलेज जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. यावरून एक्झाममध्ये न्यूमेरिकल सुद्धा विचारला जाऊ शकतो. इथे मी डेफिनेशन लिहिली आहे गेस. द थिकनेस अप टू विच हीट फ्लो इन्क्रीजेस अँड आफ्टर विच हीट फ्लो डिक्रीजेस इज टर्म्ड ॲज क्रिटिकल थिकनेस. थिकनेस अशी की ज्याच्यापर्यंत द थिकनेस अप टू विच हीट फ्लो इन्क्रीजेस, हीट फ्लो वाढतोय, हीटचा फ्लो वाढतोय म्हणजे रेझिस्टन्स त्याचं कमी होतोय. and after which heat flow decreases, after which heat flow
डिक्रीजेस, हीट फ्लो आधी वाढत होता आणि वाढत होता म्हणजे काय, त्याचा रेजिस्टन्स कमी आहे, ऑब्विसली त्याला अपोज करणारं जे आहे ते कमी आहे. आणि हीट फ्लो आफ्टर क्रिटिकल इन्सुलेशन किंवा क्रिटिकल थिकनेस, हीट फ्लो डिक्रीजेस म्हणजे त्याचं रेजिस्टन्स जे आहे ते वाढते. द इन्सुलेशन रेडियस ॲट विच रेजिस्टन्स टू द हीट फ्लो इज मिनिमम and the consequently heat flow rate is maximum is called as critical radius. Note that the critical radius of insulation depends upon the thermal conductivity of the insulation K and the external convection heat transfer coefficient H. Obviously इथे काय सांगितले की क्रिटिकल रेडियस ऑफ इन्सुलेशन जे आहे ते फक्त आणि फक्त K आणि H वरती डिपेंड असतं. अगेन आपण पाहिलेलंच आहे, फॉर्म्युलामध्ये सुद्धा K आणि H आहे. सिलेंडरसाठी K/H, स्पेअरसाठी 2K/H. ठीक आहे. Next question, question number 8. In which of the following non-traditional machining process tool wear doesn't occur? ठीक आहे, कुठलं नॉन ट्रॅडिशनल मशीनिंग प्रोसेस ऍक्च्युअली कुठले आहेत ते आधी पाहून घ्या. ईडीएम आहे, यूएसएम आहे, ईसीएम आहे, ईबीएम आहे. ईडीएम म्हणजे इलेक्ट्रो डिस्चार्ज मशीनिंग, अल्ट्रासोनिक मशीनिंग, त्याच्यानंतर इलेक्ट्रोकेमिकल मशीनिंग अँड देन इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रॉन बीम मशीनिंग आपण असं म्हणू शकतो. तर या क्वेश्चन मध्ये काय विचारलेलं आहे की अशी कुठली नॉन ट्रॅडिशनल मशीनिंग आहे ज्याच्यामध्ये टूल वेअर होत नाही. ठीक आहे, तर करेक्ट आन्सर असे ऑप्शन सी, दॅट इज ECM, इलेक्ट्रोकेमिकल मशीनिंग. सी, इलेक्ट्रोकेमिकल मशीनिंग त्याला आपण म्हणतो ECM. त्याच्यामध्ये टूल वेअर होत नाही का, कारण त्याच्यामध्ये मेकॅनिकल कॉन्टॅक्टच नसतो. जे वर्कपीस असतं आणि जो टूल असतो त्याच्यामध्ये जे कॉन्टॅक्ट व्हायला पाहिजे तर मेकॅनिकली कॉन्टॅक्ट होतच नाही. आणि जेव्हा टूल आणि वर्कपीस मध्ये कॉन्टॅक्ट होणार नाही तेव्हा ऑब्विसली टूल विअरचा तर प्रश्नच येणार नाही. ठीक आहे, टूल विअर इज प्रॅक्टिकली झिरो इन इलेक्ट्रोकेमिकल मशीनिंग process because there is no mechanical contact between the workpiece and the cutting tool and hence there is no possibility of tool wear. Simple आहे. The material from the workpiece is removed by the chemical action of the electrolyte which is filled between the workpiece and the cutting tool. हा प्रश्न सुद्धा एकदामध्ये विचारला जाऊ शकतो की ECM मध्ये त्याचं जे प्रोसेस आहे, तर असा पण प्रश्न विचारला जाऊ शकतो की ECM मध्ये कुठलं प्रिन्सिपल आपण यूज करतो. तर ऍक्च्युली इलेक्ट्रोलाइट युझिंग फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोलायसिस हे आपण प्रिन्सिपल ECM मध्ये यूज करतो. आणि ऑब्विसली त्याच्यामध्ये मेकॅनिकल कॉन्टॅक्ट नसतो, त्याच्यामुळे टूल विअरचा तर प्रश्नच येत नाही. ठीक आहे, material is removed by the electrolyte using Faraday's law of electrolysis where workpiece forms positive electrode and the cutting tool forms the negative electrode. ठीक आहे, तर क्वेश्चन सिंपल आहे. ECM मध्ये आपण टूल विअर तिथे आपल्याला ऑकर होत नाही कारण देर इज नो मेकॅनिकल कॉन्टॅक्ट बिटवीन द वर्कपीस अँड द टूल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. Dash dash is the capacity of material to absorb energy when it is elastically deformed and then upon unloading to have this energy recovered. तर ऑप्शन्स पहा, टफनेस, टेन्साइल स्ट्रेंथ, प्लास्टिसिटी की रेसिलियन्स. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. रेसिलियन्स इज द कॅपॅसिटी ऑफ अ मटेरियल टू ॲब्झॉर्ब एनर्जी when it is elastically deformed and then upon unloading to have this energy recovered. ठीक आहे, याला आपण म्हणतो रेसिलियन्स. रेसिलियन्स आणि टफनेस याच्यामध्ये फरक समजून घ्या. सी, रेसिलियन्स जर काढायचं असेल तर हा जर ग्राफ पाहिला आपण स्ट्रेस वर्सेस स्ट्रेनचा, हे झालं अप टू इलास्टिक लिमिट. ठीक आहे, स्ट्रेट लाईन आहे अप टू इलास्टिक लिमिट आणि त्याच्यानंतर पुढचा ग्राफ. तर रेसिलियन्स इथपर्यंतच असतो. ठीक आहे, म्हणजे जेव्हा आपण अनलोड करतो तेव्हा ती एनर्जी रिकवर्ड झाली पाहिजे. इट इज द एनर्जी ॲब्झॉर्ब्ड बाय अ मेंबर इन द इलास्टिक रिजन ओनली. ठीक आहे, इलास्टिक रिजन मध्येच इट इज द एनर्जी ॲब्झॉर्ब्ड बाय अ मेंबर इन द इलास्टिक रिजन. इट डिनोट्स द कॅपॅसिटी ऑफ मटेरियल. त्या मटेरियलची कॅपॅसिटी डिनोट करतो टू ॲब्झॉर्ब एनर्जी, की किती एनर्जी ॲब्झॉर्ब करू शकतो when it is elastically deformed and then upon unloading to release that energy back. ठीक आहे, याला आपण म्हणतो रेसिलियन्स. आणि सेम टफनेस जे आहे की टफनेस इज द ॲबिलिटी ऑफ मटेरियल टू ॲब्झॉर्ब एनर्जी अँड प्लास्टिकली डिफॉर्म विदाउट फ्रॅक्चरिंग. जर याचा ग्राफ काढायचा म्हटलं तर हा स्ट्रेस वर्सेस स्ट्रेन, हा अप टू इलास्टिक लिमिट झाला आणि हा पुढचा ग्राफ झाला. तर इट इज द कॅपॅसिटी ऑफ मेंबर टू ॲब्झॉर्ब द एनर्जी टिल द फ्रॅक्चर पॉइंट बट विदाउट फ्रॅक्चरिंग. ठीक आहे, म्हणजे शेवटपर्यंत जाणार ती, त्याला मग आपण म्हणतो टफनेस म्हणतो. ठीक आहे,
तर हे लक्षात ठेवा, दोघांमध्ये डिफरन्स आहे. सो करेक्ट आन्सर आहे आपलं ऑप्शन डी. Resilience is the capacity of material to absorb energy when it is elastically deformed and then upon unloading to have this energy recovered. Next question, question number 10. Which force is acting on the core when the metal is poured into a mold cavity? जेव्हा आपण मोल्ड कॅव्हिटी मध्ये मेटल पुअर करतो तेव्हा which force is acting on the core? ऑप्शन पहा, ऑप्शन ए ग्रॅव्हिटी, ऑप्शन बी इनर्शिया, ऑप्शन सी बायन्सी की ऑप्शन डी ड्रॅग. या क्वेश्चनचा आन्सर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि कमेंट बॉक्समध्ये आन्सर करू शकता. सो करेक्ट आन्सर आहे याचा ऑप्शन सी, दॅट इज बॉयन्सी फोर्स इज ऍक्टिंग ऑन द कोर. तुम्हाला माहिती आहे की ॲज द डेन्सिटी ऑफ द कोर इज लेस दॅन द डेन्सिटी ऑफ मेटल बिंग पोर्ड. ठीक आहे, ही डेन्सिटी कोरची आहे जी लेस आहे त्या मेटल जे काही आपण पोअर करणार आहोत मेटल त्याच्यापेक्षा. त्याच्यामुळे काय होतं की अपवर्ड बॉयन्सी फोर्स विल बी ऍक्टिंग ऑन द कोर. ठीक आहे, आणि याच अपवर्ड बॉयन्सी फोर्सला ओव्हरकम करण्यासाठी आपण याच्यामध्ये कोर प्रिंट्स वापरतो. ठीक आहे, सो करेक्ट आन्सर आहे याचा ऑप्शन सी, बॉयन्सी फोर्स विल बी ऍक्टिंग ऑन द कोर when the metal is poured into a mold cavity. नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 11. हा प्रश्न होमवर्क साठीचा प्रश्न आहे. सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचा आन्सर द्यायचा आहे. ड्युरिंग अ सिंपल सेन्सिबल हिटिंग प्रोसेस द रिलेटिव्ह ह्युमिडिटी इन्क्रीजेस, डिक्रीजेस, झिरो की रिमेन्स कॉन्स्टंट? सायकोमेट्रीचा हा प्रश्न आहे. तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये आन्सर करायचा आहे की सेन्सिबल हिटिंगमध्ये काय होतं, रिलेटिव्ह ह्युमिडिटी काय होणार, इन्क्रीज होणार, डिक्रीज होणार, झिरो राहणार की रिमेन्स कॉन्स्टंट? ओके. आणि जर सर्वांना हे क्वेश्चन्स आणि त्याचे कन्सेप्ट आणि आन्सर समजले असतील, आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. किंवा या क्वेश्चन्समध्ये जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगू शकता. आणि त्यासोबतच महाजेन्कोची एई किंवा जेई मेकॅनिकलची टेस्ट सिरीज अवेलेबल आहे 45% डिस्काउंटमध्ये. सध्या तुम्ही गुढी पाडवा हा कुपन कोड लावू शकता आणि 45% डिस्काउंट इथे तुम्ही घेऊ शकता महाजेनको एई किंवा जेई या कोर्सवरती. त्याच्यासोबतच आपल्याकडे स्पेशली 10 फुल एंड टेस्ट आहेत महाजेनको एईच्या आणि 10 टेक्निकल सेक्शन टेस्ट आहेत एईच्या. तर त्याच्यासाठी जर तुम्हाला स्पेसिफिकली फुल लेंथच पाहिजे असेल तर तुम्ही हा कोर्स सुद्धा जॉईन करू शकता. आणि कम्प्लीट नॉन टेकचं प्रॅक्टिस कोणाला करायचं असेल तर त्याच्यासाठी सुद्धा IBPS लेवलचे 40,000 प्लस क्वेश्चन, त्याच्यामध्ये 2500 प्लस टेस्ट आहेत ॲप्टिट्यूड, रिझनिंग आणि इंग्लिशच्या, विथ IBPS पॅटर्न, विथ 5 ऑप्शन्स आणि विथ डिटेल्ड सोल्युशन. तो सर्व काही मिळणार आहे तुम्हाला विथ 45% डिस्काउंट. तर आजच्या आज तुम्ही जर एनरोल कराल तर तुम्हाला ह्या डिस्काउंटचा फायदा घेता येणार आहे. आणि अगेन सर्वात शेवटी म्हणजे आपण एक टेस्ट अपलोड करतोय 31 मार्च 2023ला 11 वाजता. याला आपण म्हणतोय महाजेनको एई प्री टेस्ट 1. तर ही टेस्ट सर्वांनी द्यायची आहे. जर त्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नसेल तर रजिस्ट्रेशन करून घ्या. MyGOV ट्रॅक या ॲपवरती आहे. तुम्हाला ही टेस्ट अटेम्प्ट करून तुम्ही तुमचं आत्ताचं पोझिशन काय आहे, आत्ताचा परफॉर्मन्स तुमचा किती येतोय, किती स्कोर येतोय, ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये किती रँक येतोय हे तुम्हाला कळणार आहे. आणि सर्व क्वेश्चन्स विथ 5 ऑप्शन्स IBPS पॅटर्न फॉलो करून आणि IBPSचा सिलेबस फॉलो करून ही एक टेस्ट आपण कंडक्ट करणार आहोत ऑल ओव्हर महाराष्ट्राच्या स्टुडंटसाठी. तर नक्कीच अटेम्प्ट करा. 31 तारखेला 11 वाजता ही टेस्ट अपलोड होईल. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या वेळेनुसार ही टेस्ट अटेम्प्ट करून तुमचा स्कोर आणि रँक चेक करू शकता. तर लवकरात लवकर ज्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं नाहीये त्यांनी रजिस्ट्रेशन करा. ऑलरेडी बऱ्याच विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे कारण 31 तारीख आपण या दिवशी टेस्ट कंडक्ट करणार आहोत. तर त्याच्यासाठी ज्यांनी जे राहिले ते लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करू शकता. आणि टेलिग्राम चॅनल अजूनपर्यंत तुम्ही जॉईन केलेलं नसेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. आणि अगेन MyGOV ट्रॅक ॲपची सुद्धा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये अवेलेबल आहे. तर त्यावरती सुद्धा क्लिक करून तुम्ही हे ॲप इन्स्टॉल करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड्सला नक्कीच शेअर करा. ठीक आहे, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.